हाय, आय एम चेतन पलाडे. मी नुकताच एलोसेन्स टेक्नॉलॉजीमध्ये प्लेस झालेलो ॲज अ रिॲक्ट डेव्हलपर. मी जी.एच. रायसोनी नागपूर कॉलेजमधनं पासआउट झालेलो. त्यानंतर जसं ग्रॅज्युएट झालो त्यानंतर मी माझं जे स्वप्न होतं की मी UPSCची प्रिपरेशन करावी. मी त्या स्वप्नाकडे वाटचाल केली. माझी जसे UPSCची प्रिपरेशन केली मी 3 वर्षानंतर, पण त्यामध्ये मला सक्सेस नाही मिळाली. मला जरा एक हताशा होती. मी जस्ट असंच कोचिंग क्लासेसबद्दल बघत होतो, जसं की पायथन असले की HTML जे आता आपल्या ट्रेंडिंगमध्ये आहेत सोसायटीमध्ये. जेव्हा मी टायर्ड झालो आणि मला असं वाटलं की मला आता थोडंसं दुसऱ्या वेमध्ये थिंक करावं लागेल आणि माझी जर्नी थोडीशी थांबवावं लागेल. मी जस्ट वेबसाईटला सर्च करत होतो की कुठले क्लासेस मला फायदेशीर भेटेल आणि जे करिक्युलम मला एक चांगला एक्सपिरियन्स देतील. मी जस्ट यूट्यूबला सर्च केलं आणि मला एक थंबनेलसारखं झालं की नेक्स्ट वेव्ह क्लासेस, कारण की ते त्यावेळेस RCBला पण स्पॉन्सर करत होते. मी जस्ट बघितलं ते. मला त्यांचा करिक्युलम असं वाटलं की उत्तम प्रकारे त्यांनी स्ट्रक्चर केलेलं आहे. जेव्हा मी त्यांच्या करिक्युलमबद्दल सर्च केलं, मला इंडस्ट्री रिलेटेड जे स्किल्स हवे आहेत ते त्या नेक्स्ट वेव्हच्या करिक्युलममध्ये मला सगळं दिसून आले. जेव्हा मी डेमो क्लास केला, मी त्या मेंटरशी सगळं डिस्कस केलं. माझी जी ग्रॅज्युएशननंतरची जी प्रोसेस होती की UPSC अँड ऑल. त्यांना मी सगळं सांगितलं, तर त्यांनी मला गाईड केलं की हो, तू करू शकतोस. त्यासाठी तू जसं की ठरव आधी की तुला काय करायचं आहे नेमकं. जसं की यांच्याकडे भरपूर कोर्सेस आहेत. पायथन आणि फुल स्टॅक असतो, जावाचे पण असतात. बट मला असं वाटलं की पायथनमध्ये मला करायचं होतं. मी पायथन फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्समध्ये इन्वॉल्व केलं. फर्स्टली मला जे आले क्लासेस त्यामध्ये पायथनबद्दल मला शिकायला मिळालं. पायथन जसं जसं कंप्लीट होत गेलं तेव्हा मला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होत गेलं, कारण की मला काहीच माहिती नव्हतं याबद्दल. कारण की माझं जसं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये होतो आणि जसं मी UPSCला प्रिपरेशन केलं. ज्याप्रमाणे आपण नर्सरीत असताना आपल्याला काहीच लक्षात नसतं की ABCD काय असतं, त्याचप्रमाणे इथे पण तुम्हाला पायथन असेल किंवा दुसरं काही कोर्सेस असेल त्याची ABCD जशी डेव्हलप करतात तसंच मला इथे मिळालं. मी हळूहळू शिकत गेलो आणि असं नाही की तुम्हाला एखादं बर्डन दिल्यासारखं सगळं कोर्सेस शिकवलं जाईल. वेल टाईम मॅनेज कोर्सेस असतात. मला असं वाटलं की मी त्याला वेळ देऊ शकलो आणि त्या वेळेचा पण फायदा घेऊ शकलो, कारण की जेव्हा जेव्हा मला काही डाऊट्स आले मला मेंटरनी हेल्प केली. आणि त्यासाठी आपल्याला एक जस्ट आपली क्वेरी ॲड करायची असतं की जस्ट की मला हे येत नाही आहे, काय डाऊट आहे किंवा काहीतरी मिस्टेक होत आहे. त्याचप्रमाणे जसं की मला जसं पायथन कंप्लीट झालं त्याच्यानंतर असं नाही की लगेच माझं जे जसं फुल स्टॅकचं होतं की रिॲक्टचं चालू झालं असणार. जेव्हापर्यंत आपण पायथन कंप्लीट नाही करू तेव्हापर्यंत ती सर्टिफिकेशन पण जनरेट नाही होत. जसं त्यांचं एक्झामिनेशन असतं. ते IDP कोर्स कंप्लीट झाल्यानंतरच माझा जे SQLचं असतं ते ओपन होतं कोर्सेस. असं नाही की तुम्ही एकदम जर पायथनबद्दल शिकताय तर पायथनबद्दलच शिका. तुमचं सर्टिफिकेशन जनरेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमचं SQL असणार किंवा जसं माझं SQL होतं, रिॲक्ट होतं, Node.js होतं. त्या स्टेप बाय स्टेपमध्ये मला प्रोसेस मिळत गेल्या आणि त्यांचा कालावधी पण एक मेंटेन असतो की तुम्ही या वेळेत कंप्लीट केलं पाहिजे. नाहीतर कसं होतं, जसं की आपल्याला माहिती असतं की आपण एक कोर्स दिलेला असतो की तो मग खूप एंडपर्यंत करत राहू. बट तसं नसतो की त्यांनी पण मेंटेन केलेल्या वेळेतच कंप्लीट केलं ते जास्त आपल्याला पण फायदेशीर असतो. आणि एक क्युरियोसिटी असतं की नाही, आपल्याला हे एवढ्यात कंप्लीट केलं तर
अपॉर्च्युनिटीज लवकर आपल्यासाठी ओपन होतील. देन आपण प्लेसमेंटसाठी बसू शकू. देन त्याचप्रमाणे मी प्रत्येक स्टेप वेळेच्या कालावधीतच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. माझं ॲडवाईस असेल तुम्हा सगळ्यांना, की तुम्ही जे मार्केटमध्ये पसरलेल्या निगेटिव्हिटीकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला एक ट्रस्ट करा आणि नेक्स्ट वेवला ट्रस्ट करून बघा. तुम्हाला नक्कीच फायदेशीर भेटेल. आणि काहीतरी तुम्ही एक रिअल एक्सपिरियन्स अनुभवाल. मला तरी कोणी असं गाईड करायला प्रॉपर नव्हतं, पण मी जसं त्यांना डायरेक्ट ट्रस्ट करू शकलो. पण मी आता तुमच्या समोरच एक एक्झाम्पल आहे, की माझी जर्नी कशी होती आणि नेक्स्ट वेळी मला कसं प्रॉपर गाईड करून मला माझ्या पहिल्या जॉबकडे वाटचाल करून दिली आणि मी सक्सेसफुली एक रिॲक्ट डेव्हलपर म्हणून एलोसेन्स कंपनीमध्ये जॉईन झालो. जसं आपला एक मित्र असतो, की तो आपल्यासोबत प्रत्येक क्षणोक्षणी उभा असतो, तर त्याचप्रमाणे नेक्स्ट वेवसुद्धा माझ्यासोबत माझ्या क्षणोक्षणी आणि मला ज्याप्रमाणे डेमो क्लासमध्ये सांगितलं गेलं, की तुमच्या प्रत्येक क्षणात आम्ही तुमच्यासोबत असू आणि ते मला खूप छान वाटलं. आणि देन रिअली माझं एक जेन्युइन तुम्हाला रेकमेंडेशन असेल, की तुम्ही नेक्स्ट वेव नक्कीच जॉईन करा आणि काहीतरी एक प्रोडक्टिव्हिटी आणि बेनिफिशियल गोष्टी त्यांच्याकडून शिका. जर तुम्हाला कुठलीही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही विचारू शकता किंवा मी लिंक्डइन आय डी पण सुद्धा मेन्शन करून देतो. तुम्ही मला तिथेसुद्धा विचारू शकता. आणि काहीतरी तुम्ही प्रोडक्टिव्हिटी घ्याल हे नक्कीच. सो थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.